शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे थोडक्यात? सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आत्ताच अंघोळ गेले आणि आपले सकाळ झाली आहे एकदम मस्त कोऱ्या चहासोबत. तर आता चहा पिऊया आणि मी आणि सुधीर चालू आहे महाडला. तर चला मित्रांनो, आपण निघूया सुधीरच्या गाडीवरती. स्प्लेंडर बनते, आवाज गाडीचा दाखवतोय. महाडला निघूया, चल. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही इथे आलोय लेण्याला आणि आमच्या सोबत आहेत. नाव का तुमचं? थॉमस. अमेरिकेतून आले आणि त्यांना मराठी खूप चांगली येते आणि आम्हाला पहिले तेच वाटलं की हे बाईकवरून हे अमेरिकेतून वाटत आणि खूप छान मराठी येते त्यांना. तर आता आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत वरती. सुधीर सुद्धा आले सोबत. सुधीरचं याचं नाव सुधीर आहे, माझं नाव कुणाल आणि टॉमस. टॉमस नाईस नेम. नाईस. Hello. Happy Diwali. Thank you. Happy Diwali. Happy Diwali. This is our Mahar's Gandhar Pale. You know, no? Yeah. प्लीज कम. तर आपल्यासोबत ते आता लेण्या बघणार आहेत ज्या 5.1 एका रात्रीमध्ये बांधल्या होत्या आणि आपण सुद्धा त्यांना माहिती सांगणार होतो याबद्दल. यांना आपल्या इंडियातील इतिहासाबद्दल खूप इंटरेस्ट आहे. ते अमेरिकेवरून इकडे आले. महाडला राहता ना तुम्ही आता? सध्या महाडला राहतात ते आणि आम्हाला भेटले आता खाली. आम्ही चहा पिताना ते सुद्धा चहा पिलं, मग आम्ही सोबतच जातो. मला लेणी दाखवतो आम्ही. जॉब काय करता बोला, तुमचं काय आहे? तुम्ही तुमच्याबद्दल माहिती सांगा ना थोडी. मी विद्यापीठ साठी रटकर्स नावाचं विद्यापीठ अमेरिकेतील, ओके, याच्यासाठी काम करतोय. अच्छा. आणि माझा विभाग भूगोल आहे. भूगोली, हा, जिओग्राफी. जिओग्राफी याच्यामध्ये अभ्यास करतोय आणि आताच महाड शहर याचा भूगोल आणि याचा इतिहास, अच्छा, याच्यावर एक अभ्यास. नाईस नाईस. हे अगोदर दिल्लीमध्ये हिंदी शिकले, मग यांनी मराठीमध्ये इंटरेस्ट दाखवला. त्यांना मराठी सुद्धा आवडायला लागली. ते रायगडवर सुद्धा गेलेत. एक वेळा तुम्ही रायगडला गेलात ना? एकदा गेलात ना रायगड? एकदा गेलं. शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे थोडक्यात? हिंदवी स्वराज्य स्थापना. येस येस येस, हिंदू स्वराज्य खूप माहिती आहे यांना सुद्धा. म्हणजे बाहेरची लोक सुद्धा इंटरेस्ट घेत आहेत आपल्या महाराष्ट्र आणि भारतातील इतिहासाची माहिती घेण्यासाठी. वाईफ, तुमची वाईफ महाराष्ट्रीयन आहे? तिचा जन्म मुंबईचा. अच्छा. पण तिचं कुटुंब पंजाबी आहे. अच्छा अच्छा. तुम्ही कोकण फिरला आहेत का? कोकण, कोकण, यु नो कोकण, मालवण, रत्नागिरी, गुहागर. हो, मी एकदा गुहागर, हा, गेलो होतो. अच्छा. आणि श्रीवर्धन. श्रीवर्धन, हा. काय खराब केली बॉम्ब वाजवून, फटाके लावून पूर्ण खराब केली. नीट जपता येत नाही. लोक बाहेरून बघायला येतात आणि हे लोक इथं अशी कचरा करतात. काही दे केलं रे. 5 पांडव होते ना, त्यामध्ये भीम एक होता, पॉवरफुल होता तो. तर असं सांगितलं की जो असं ज्या हा दगडीचा आहे ना, कसं खांब होता पूर्ण. तर तो खेळता खेळता त्याचा धक्का आहे ना, हा लागला तर तो तुटला असं सांगतात. त्यावेळी त्यांची हाईट सुद्धा खूप मोठी होती, 15 फीट 7-8 फीट अशी होती. गव्हर्नमेंटने सुधारणा केली पाहिजे रे, लक्ष देत नाही आपल्याकडची गव्हर्नमेंट. त्यामुळे असं झालं, लोक बाहेरून येतात बघायला. आणि बघ असं वरून गळतंय.
घ्या सर. हा सगळं असंच कोरलंय रे सुधीर फक्त. ते काहीतरी शिल्पकोर आहेत पण ते लँग्वेज समजत नाहीये आम्हाला. म्हणजे दुसरी लिपी आहे. हा दुसरी लिपी आहे ऍक्च्युली. त्या लोकांनी यातून काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न केला असेल परंतु आपल्याला ती लँग्वेज नाही समजत. बघण्यासारखं खूप चांगलं येते. काय येते वाटण करायला कसं कोरलं असं तुला एका रात्री. तर आम्ही एक एक बघत आहोत लेण्या. सर्व तर आतून सेमच आहेत. मित्रांनो इथे एक आपल्याला शिल्प सापडले हत्ती आणि घोड्याचं. हे लहानपणी केले असं कदाचित नाही रे पण ते आपले आत्ता तर कोण करू शकत नाही. हे पहिल्यापासून आहे सुरू. कठीण आहे खूप करायला. मराठीवरती तुम्ही संशोधन करत आहात का? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप माहिती घ्या. खूप समजेल हळूहळू मला. सर्व गड पहा मित्रांनो. खाली सुद्धा लेणे आहेत आणि वरती सुद्धा आहेत आणि आतमध्ये तर सर्व सेमच आहे. काय बोलतो आत वरती आहेत नाही काय? वरती सुद्धा आहेत. टॉमस आहेत जे 2008 पासून इंडियामध्ये राहतात. विजिट साठी. अच्छा माझं काम इथेच करता तुम्ही? नाही थोडंसं आहे कारण वो खूपच पुराना कागदपत्र वगैरे बाहेर आहेत. अच्छा. महाराष्ट्र स्टेट आर्काइव्स नावाचं एक ऑफिस आहे फोर्ट मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. अच्छा. तुम्ही कधी कधी तुम्हाला इंडियामध्ये एवढं इंटरेस्ट का आलं पण? ऍक्च्युली माझं कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये मी फिलॉसॉफी शिकलो. अच्छा. तत्वज्ञान. हा. आणि त्याच्यामध्ये भारतीय तत्वज्ञान त्याचा एक भाग आहे. तर त्याच्यापासून माझा इंटरेस्ट वाढत गेला. चांगली गोष्ट आहे. अरे बापरे ते बस यातून कसं जायचं? बंद केलं काय काय? ठीक आहे बोलू आपण. त्यावेळी तर सुद्धा हे असे पूल पण नसतील रे. हा ना. आणि वरती चढणार कसं आहे बघ? नाही सांगतोय तुला मी. हे पाण्यासाठी गेले की कशासाठी गेले हे नक्की? कदाचित पाणी पिण्यासाठी वगैरे केलं असेल. हॅलो. हे असे नावं लिहितात ना आणि इतिहासाची खराबी करून टाकतात लोक. असे हे लोक टॉमस सारखे लोक बाहेरून येतात बघायला इतिहास आणि आपण इतिहास खराब करतो. मी मराठी शिकलो. मराठी शिकलात? अच्छा चांगली गोष्ट आहे. अच्छा. डेक्कन कॉलेजमध्ये. अच्छा. एक वर्षाचं मराठी शिकायला. अच्छा नाईस. पण मराठी सोपी आहे शिकायला. तुम्हाला अवघड वाटेल. तुम्हाला इंग्लिश सोपी वाटत असणार म्हणजे इझी वाटत. इंग्लिश माझी मातृभाषा. इकडे बघूया. याच्यामुळे माझ्याकडे इंग्लिश सोपं आहे. अच्छा. हा. यस मला येतं तयार का नाही मी. हे रूम बघून वगैरे आतमध्ये आहे की इथे बघे आतमध्ये बघे इथे या साईडला. तो त्यांच्यासोबत बोलत आहे टॉमस सोबत.
इथे एवढं चिकचिकीत झालंय ना, पाय घसरायची भीती वाटते. सर्व तसेच आहेत सेम लेणे आतून, वेगळं काही नाही दाखवण्यासारखं. पाय घसरला असतं. इकडे बघू दे, सेम सेम. खालच्या काकी बोलले की विटी इथे आहे आणि दांडू समोरच्या तिकडे गडावरती आहे, चांबार गडवरती. ती विटी शोधते, भेटली तर तुम्हाला पण दाखवेल. इकडे सुद्धा आहेत लेण्या, पण इकडे बंद केल्या या लोकांनी. सतत पाणी गळतंय इथे. मला केव्स जास्त आवडतात का? आणि पावसाळ्यात हिरवळ. हा, हे कोकणला पावसाळ्यात स्वर्ग म्हणतात. स्वर्ग माहितीये ना? हेवन. हा, हेवन. कारण डिसेंबर मध्ये खूपच ब्राऊन दिसतं. हा, आता हळूहळू तसंच होणार आहे, सुकणार थोडं. पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवा असतंय. आणि कोकणामध्ये स्पेशल गणपती फेस्टिवल आहे ना, खूप जोरात साजरा केला तो. स्प्लेंडर वरती आलात तुम्ही? आम्ही पण स्प्लेंडर आणले. तिला ऍव्हरेज चांगलं आहे, खूप कमी ऍव्हरेज आहे. एक्झॅक्टली. आणि चांगली गाडी आहे. 1000 लोकांची म्हणजे वस्ती आहे तिथे. वस्ती. छोटस गाव. अच्छा, अमेरिकेपासून कॅनडा नजदीक आहे का ना? हो हो हो, नजदीक. म्हणजे हा, अमेरिकेच्या उत्तर सीमा. अच्छा, उत्तर सीमेचा. इंडियन आणि अमेरिके कल्चर मध्ये फरक काय आहे दोघांमध्ये? हो, म्हणजे इंडियाकडची लोक आणि अमेरिकेची लोक या दोघांमध्ये फरक काय आहे? हा, फरक आहे. पण असं आहे की इंडियामध्ये पण वेगवेगळे कल्चर्स आहे, वेगवेगळे प्रदेश आहे, वेगवेगळे पदार्थ आहे, वेगवेगळे डिशेस, वेगवेगळे पदार्थ खूप काय आहे. आणि असं व्यक्तीबद्दल बोलायला किंवा लोकांबद्दल बोलायला गेलं तर काय फरक आहे? म्हणजे आम्ही किंवा अमेरिका त्याबद्दल बोलायला गेलं तर इंडियामध्ये सांगता येत नाही. सांगता येत नाही, कारण इंडियामध्ये पण खूपच भारतीय लोक आहे. अच्छा. आणि वेगवेगळे देशातून अमेरिकेला लोक येतात. भारतीय लोक, जापानीज लोक, चायनीज लोक, युरोपियन लोक. पाकिस्तान लोग आते हैं? हो हो, पाकिस्तान, बांग्लादेश. उधर लेते हो अमेरिका वाले? आप पाकिस्तान में गए हो? नाही. पण हा, ऍक्च्युली पूर्वी मी न्यूयॉर्क शहरामध्ये राहायचो आणि तिथेच माझा एक पाकिस्तानी मित्र होता. तो पण विद्यार्थी त्यावेळेस विद्यार्थी होता. ठीक आहे, चला भेटू परत. नाईस टू मीट यू. बाय बाय, टेक केअर. बाय बाय. थॉमसजी पण निघाले त्यांच्या स्प्लेंडरवरून. आम्ही पण आता आमची स्प्लेंडर काढतो. वा, खूप चांगला माणूस आहे. बाय बाय. चले सुधीर, गाडी काढ आपली.